शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्त्वाचा आहे. पेरू पिकामध्ये आपल्याला फळ सेटिंग झाल्यानंतरही सातत्याने फळ सेटिंग करत असताना फोम लावलंय. पहिलं हार्वेस्टिंग होतं कुठं नाही तर दुसरं हार्वेस्टिंग आपल्याला कसं आणता येईल आणि सातत्याने फळ सेटिंग कशी सुरू ठेवता येईल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. साधारणतः पेरू पिकामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना सेटिंगला त्या ठिकाणी अडचण येते. त्याचप्रमाणे झाडं पिवळे दिसत आहेत आणि निमॅटोडचा प्रॉब्लेम आहे, फ्युजेरियमचा आहे की खाली बुरशी आहे, कोणत्या प्रकारची बुरशी आहे की नेमकं झाड पिवळं का पडतं, अशा संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा तुमच्यासाठी असणार आहे. आपण या ठिकाणी बघतोय, हे जर तुम्ही बघितलं, हे बघा फोम लावलेले दिसत आहे तुम्हाला, त्याच्यानंतर हे सेटिंग दिसतंय, असं सेटिंग दिसतंय. पुढं आपल्याला इथं परत शेंडा मारायचा आहे, ते सेटिंग होतंय, तिथं फोम लावले जात आहे, परत इकडं आपल्याला सेटिंग करायचं आहे, असं वरती आपल्याला सेटिंग करून घ्यायचंय. याला लिंबू आकाराचा म्हणजे साधारणतः 20-25 mm साईज झाली की फोम लावून घ्यायचे आणि हा पुढं शेंडा निघतोय. इथं परत आपल्याला सेटिंग सातत्याने सुरू ठेवायचंय. त्यासाठी आपण कोणत्या फवारण्या, कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं पाहिजे, फळांचं चांगलं वजन, फळांची किपिंग क्वालिटी चांगली कशी ठेवता येईल, त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल आणि झाडं पिवळी पडत असेल तर तिथं आपल्याला निमॅटोडचा प्रॉब्लेम आहे की फ्युजेरियम, फायटोप्थेरा कुठली बुरशी आहे, त्या संदर्भामध्ये आपल्याला कोणते 2 ॲप्लिकेशन जमिनीतून द्यायचे, फळाची फुगवणीसाठी कोणतं ॲप्लिकेशन द्यायचंय आणि फुगवण होतानाच नवीन जे फळं सेट होत आहेत त्याचं देखील चांगलं किपिंग क्वालिटी, त्याचं वजन, चांगलं फळं आपल्याला मिळाले पाहिजे, त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. माझ्यासोबत पाबळे साहेब आहेत, त्यांचं मी नाव जाणून घेतो. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. शरद माधव जोरे, राहणार आंबेगाव, तालुका दिंडोरी. मोबाईल नंबर 94-222-68-290. तुम्ही डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता? डॉक्टर किसनला मी 3 वर्षापासून ओळखतो. 3 वर्षापासून माझे द्राक्ष बाग, पेरू बाग व यावर्षी टॅमॅटोचा प्लॉट बुक केलेला आहे. काय एकंदरीत 3 वर्षापासून डॉक्टर किसानच्या पाठीमागं तुम्ही लागले, वेळोवेळी वेळापत्रक घेताय, प्लॉट रजिस्टर करताय, काय कारण असेल? डॉक्टर किसनचा एक असं वैशिष्ट्य आहे की त्यांचं नियमित शेड्यूल येतं व परफेक्ट जे नियोजन आहे. त्यांचे माणसं बी ऑफिसमधून ज्या टायमाला आपल्याला शेड्यूल लागतो त्याला आपल्याला आठवण करून देतात, स्वतःहून आठवण करून स्वतः द्या. करून आठवण करून देतात. त्याप्रमाणे आपण शेड्यूल प्रमाणे औषधं मारल्यानंतर काही आपल्याला दुसऱ्या औषधं मारण्याची गरज पडत नाही. आणि जे वेळापत्रक येतं त्याचा बेनिफिट, त्याचा फायदा होतो का? जे वेळापत्रक आहे त्याच्याप्रमाणे आपला खर्च कमी होतो व दर्जेदार उत्पन्न आपल्याला मिळतं. आता ही आपली पेरूची बाग 3 वर्षापासून डॉक्टर किसानकडे आहे. सुरुवातीला पहिल्या वर्षी 2022च्या एंडिंगला मी व्हिजिटला आलो, हो. 23च्या एंडिंगला आलो आणि त्यानंतर डायरेक्ट आता 2026ला मी आलो. तिसरे म्हणजे 3-4 व्हिजिट केल्या. झालं. आपली द्राक्ष बाग पण हो. आहे आणि द्राक्ष बागेमध्ये तुम्ही एक थोडीशी चुकी केली, प्लॉट दिला पण गोडी वारला दिला. म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करतो की प्लॉट जर द्राक्षाचा द्यायचा असेल किंवा कुठलाही द्यायचा असेल सुरुवातीपासून द्या. जसं पेरूचं आपण कटिंग करतोय, पहिलं सेटिंग होतानाच प्लॉट रजिस्टर करा. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट द्राक्ष शेतकरी बांधवांना सांगतो की जर तुम्हाला 100% प्रतिकूल वातावरणामध्ये, अनुकूल परिस्थितीत सगळ्यांकडे माल येतो, पण प्रतिकूल वातावरणामध्ये जर तुम्हाला माल मिळवायचा आहे तर खरड छाटणीमधलं काम खूप महत्वाचं आहे आणि खरड छाटणीपासूनच प्लॉट रजिस्टर करा. दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की आता हे बघा, हे नवीन शेंडे निघताय, वरती सेटिंग होतंय, खाली फोम लावलेले तुम्हाला दिसतंय, सेटिंग दिसतंय, पानं हिरवेगार दिसतंय. जिथं पिवळेपणा असेल तिथं एक महत्वाचा स्प्रे तुम्हाला सांगतो. 200 लिटर पाण्याला डायरेक्टर 500 मिली, मॅग्नेशियम सल्फेट 500 ग्रॅम, कॉम्बीपट 100 ग्रॅम. फोम लावले, वरचं सेटिंग होतंय, त्याच दरम्यान तुम्हाला फोम मध्ये 20-25 mm चा जो फळ आहे त्याला आपल्याला जवळजवळ 60-65 mm चं बनवायचं. त्यासाठी तुम्हाला जर फोम लावल्यानंतर वरती सेटिंग होतंय तिथं अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना फळाची साईज चांगली मिळवायची, फळामधला गर चांगला मिळवायचा, फळाचं वजन 500-600 ग्रॅम आपल्याला मिळवायचंय. आतापर्यंत तुम्ही 4-5 वेळा हार्वेस्टिंग केलं. वजनाच्या संदर्भामध्ये डॉक्टर किसानकडून आम्ही काही कमी पडलो का? नाही, एकदम वजन भेट 300-350 ग्रॅमचा पेरू मस्त एकदम वजनदार येतो. बस येतो ना? हो. त्यासाठी वेगळा काही जास्त खर्च नाही, करायचा? वेगळा काही खर्च नाही. स्लरी राहत आपल्या त्या कमी खर्चात. बरोबर. मित्रांनो, आपल्याला ती स्लरी द्यायची ज्या वेळेस फोम लावतो तिथून 8-10 दिवसांनी आपल्याला एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक, 50 किलो सिंगल सुपर फॉस्फेटची निवळी आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट, त्याच्यासोबत फेरस सल्फेट 5 किलो घ्यायला विसरू नका. 4 किलो गुळ हे एकत्र 24 ते 48 तास भिजवून घ्या आणि ड्रिपच्या माध्यमातून वस्त्रगाळ करून ते देऊन घ्या. मॅग्नेशियम सल्फेट डायरेक्टर आणि कॉम्बीफटचा स्प्रे दिला, 3-4 दिवस जाऊ द्या. मिलीबगचा संदर्भ त्या ठिकाणी येतो.
कीटकनाशकांच्या फवारण्या त्या ठिकाणी आपल्याला कमीत कमी करायच्या. सेटिंगच्या वेळेस तुम्हाला 2 फवारण्या खूप महत्त्वाच्या सांगतो. मिलीबगच्या संदर्भामध्ये तुम्ही त्या ठिकाणी डेंटासू 50 ग्रॅम, M45 400 ग्रॅम ही एक फवारणी आणि जमिनीच्या माध्यमातून एकरी 1 लिटर स्लेअर प्रो 5 किलो 13-045 असं एक ॲप्लिकेशन तुम्ही त्या ठिकाणी मिलीबगसाठी करून घ्या. डायरेक्टर मॅग्नेशियम सल्फेट कॉम्बिफटचा स्प्रे झाला. शेंडे निघायला लागले, पुढे या थोडं. आता आपण हे जे शेंडे निघताय, ह्या ज्या कळ्या निघताय इथं आपल्याला काय करायचंय, इथं 200 लिटरला लिओसिन ही स्टेज असेल तर, बागेमध्ये 80-90% ही स्टेज असेल तर लिओसिन 200 मिली, कॅब्रिओटॉप 300 ग्रॅम आणि 05234 500 ग्रॅम 3 वर्षात तुम्हाला हे 4-5 वेळा हे स्प्रे आले. याचा फायदा झाला का तुम्हाला? हो, setting? फायदा झाला एकदम. सेटिंगला गळ तर अजिबात झालीच नाही माझी. बरोबर. हो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने काम करत असताना लिओसिन कॅब्रिओटॉप 05234 पर्यंत आलो. खाली फोम लावले, वरती सेटिंग सुरू ठेवायचंय. खालचा माल काढला की 15 दिवसात पुढचा माल आला पाहिजे. परत कटिंग करायची, परत सातत्याने आपल्याला उत्पादन घेत राहायचंय. त्यासाठी स्लरी दिल्यानंतर एक 10 ते 12 दिवस जाऊ द्या. 10, 12, 13, 14, 15 दिवस गेले आणि त्यानंतर तुम्हाला जे फोम लावलेलं फळ आहे ते चांगल्या आकाराचं दिसायला लागलंय. आपण हात लावून बघतो, फोमच्या खाली आपण 40-45 mm ची साईज झाली. पुढच्या 15-20 दिवसामध्ये आपल्याला त्या ठिकाणी हार्वेस्टिंग करायचंय. त्यावेळेस परत एकदा जी पहिली स्लरी तुम्ही देताय तिथून 1 महिन्याच्या अंतराने तुम्हाला दुसरी स्लरी द्यायची. एकरी परत एकदा 5 लिटर 4 स्ट्रोक 15 ते 20 किलो सल्फेट ऑफ पोटॅश म्हणजे SOP तुम्हाला 15 ते 20 किलो घ्यायचंय. त्याच्यासोबत 10 किलो सोयाबीन पिठाचा भरडा आणि 4 किलो गूळ हे शेवटचं ॲप्लिकेशन द्यायचंय. वरतून फवारणीच्या माध्यमातून तुम्हाला पानं चांगले टिकून ठेवायचे, पानांचे रनेंद्रियांची उघडझाप चांगली ठेवायची. त्यासाठी एखादा मेगाफॉल 400 मिली, झिंक 100 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्या आणि फळांच्या गुणवत्तेमध्ये वाढ होणार. फळाची गोडी चांगली ठेवण्यासाठी तुम्हाला हार्वेस्टिंगच्या 4-5 दिवस अगोदर एकरी 1 लिटर शुगर स्टार 5 किलो PMS असं एक ॲप्लिकेशन देऊन घ्यायचंय. मित्रांनो, पेरू पिकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त अन्नद्रव्य व्यवस्थापन, फवारण्या कमी ठेवून कमीत कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन त्या ठिकाणी घेण्यासाठी कटिंग केलं, बाग फुटून येते. त्यानंतर बाग चांगली फुटून येते, त्यावेळेस चांगलं सेटिंग जर तुम्हाला मिळवायचं असेल तिथं एकरी 1 लिटर हॅपी न्यूज 5 किलो 060 500 ग्रॅम बोरान. बाग पूर्ण फुटून आले, कुठंतरी कळ्या दिसत आहे, त्यावेळेस आर्या 500 मिली 05234 1 किलो बोरान 100 ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे. मित्रांनो, महत्त्वाच्या 2-3 गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न केला. पेरू पिकामध्ये सातत्याने सेटिंग सुरू ठेवून आलेल्या मालाचं वजन आपल्याला 300-350 ग्रॅमच्या पुढे एका फळाचं वजन आपल्याला कसं मिळवता येईल, त्याची क्वालिटी आपल्याला चांगली कशी ठेवता येईल, त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.